तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फॉर्म चालू झालेले आहेत। ऑफलाईन फॉर्म हे अंगणवाडीमध्ये आलेले आहेत। तर बघा, 28 जून या दिवशी घोषणा झालेली होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। तर याचे फॉर्म हे अंगणवाडीमध्ये आलेले आहेत। तर फॉर्मचा फॉर्मॅट कसा आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर फॉर्म कसा आहे ते बघणार आहोत। तर इथं तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज। हे अर्ज अंगणवाडी केंद्रामध्ये उपलब्ध झालेले आहेत। तुम्ही अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन या अर्जाचा फॉर्मॅट, हे अर्ज तुम्ही तिथे जाऊन भरू शकता। अंगणवाडीमध्ये या अर्जाचे सगळे फॉर्मॅट दिलेले आहेत। तर सर्वप्रथम माहिती बघा, महिलेचे संपूर्ण नाव। जे महिला यासाठी पात्र आहेत किंवा जे महिला ह्या फॉर्म भरू शकतात, जे महिला भरणार आहेत त्यांना बघा, पहिलं त्यांचं संपूर्ण नाव, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, जर त्यांचं लग्न झालेलं असेल तर त्यांचं लग्नापूर्वीचे नाव वडिलांसोबत, नंतर महिलेच्या लग्नानंतरचे म्हणजे त्यांच्या पतीसोबतचे नाव, दोन्हीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर बघा, जन्मदिनांक, दिनांक, महिना, वर्ष, तुमचा इथं जन्मतारीख टाकायची आहे। त्यानंतर बघा, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, तुम्ही कुठं राहता तिथला संपूर्ण पत्ता तुम्हाला तिथं टाकायचा आहे। नंतर तुमच्या जन्माचे ठिकाण, तुमचा जन्म कुठं झाला आहे, कुठला जिल्हा आहे, कुठल्या जिल्ह्यात झाला आहे, गाव कोणतं आहे, शहर कुठलं आहे, ही संपूर्ण माहिती तिथं तुमचं नगरपंचायत किंवा ग्रामपंचायतमध्ये जर गाव ठिकाणी झाला असेल तर ग्रामपंचायतचं नाव टाकायचं आहे, नगर ठिकाणी झाला असेल तर नगर ठिकाणचं नाव टाकायचं आहे आणि तिथला पिनकोड, त्यानंतर तिथं तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे। त्यानंतर बघा, इथं मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुमचा आधार क्रमांक, नंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात होय नाही असल्यास दरमहा रुपये। जर तुम्ही शासनाचा किंवा गव्हर्नमेंटचा कुठल्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत असणार तर इथं तुम्हाला होयवर टिक करायचं आहे आणि जर नाही घेत असाल तर नाहीवर टिक करायचं आहे। आणि घेत असल्यास तुम्ही किती दरमहा घेताय ते संपूर्ण माहिती इथं टाकायची आहे। त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती, इथं वैवाहिक स्थितीमध्ये तुम्हाला विवाहित असाल तर विवाहित टाकायचं आहे, घटस्फोटित असाल तर घटस्फोटीस, विधवा असाल तर विधवा टाकायचं। या पाचही ऑप्शनपैकी तुम्हाला जे ऑप्शनमध्ये तुम्ही बसतात ते तुम्हाला तिथं ऑप्शन टाकायचं आहे। त्यानंतर बघा, अर्जदाराचे बँक खाते असल्याच्या बँकेचा तपशील। आता अर्जदाराच्या बँक खाते असल्याचा बँकेचा तपशीलमध्ये बघा, बँकेचे पूर्ण नाव लागणार आहे, त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव, नंतर बँक खाते क्रमांक, नंतर IFSC कोड, ही संपूर्ण माहिती तुम्हाला बँकची डिटेल इथं तुम्हाला फिलअप करायची आहे। त्यानंतर बघा, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का, बघा इथं तुम्हाला तुमचा आधार क्रमांक हा जर बँक जोडला असेल तर होयवर टिक करायचं। तुमचं आधार कार्ड बँक खात्याला जोडणे हे गरजेचे आहे। त्याच्यानंतर बघा, 11वा पॉईंट बघा, नारी शक्ती प्रकार। इथं तुम्ही नारी शक्ती प्रकारामध्ये कुठल्या प्रकारामध्ये मोडता इथं ते लिहायचं आहे। तर इथं अंगणवाडी सेविका आहात का, अंगणवाडी मदतनीस आहात का, पर्यवेक्षिका आहेत का, ग्रामसेवक आहात का, वार्ड अधिकारी आहेत का, सेतू सुविधा केंद्र किंवा सामान्य महिला, यापैकी तुम्हाला नारी शक्ती प्रकारामध्ये लिहायचं आहे। जर तुम्ही सामान्य महिला असेल तर सामान्य महिलेवर टिक करायचं। जर ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यापैकी कुठल्याही तुम्ही नारी शक्ती प्रकारामध्ये मोडत असाल तर तिथे तुम्हाला एका ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, खालील सर्व कागदपत्राच्या प्रती सादर अपलोड करण्यात यावी। तर आता इथं कागदपत्रे कोणती लागणार आहे, कोणते डॉक्युमेंट सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, आधार कार्ड हे खूप गरजेचं आहे। त्यानंतर आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र म्हणजे तुमचा डोमासाईल, आणि जन्म प्रमाणपत्र म्हणजे तुमचं बर्थ सर्टिफिकेट। नंतर बघा, उत्पन्न प्रमाणपत्र, आणि इथं एक लक्षात असू द्या, उत्पन्न प्रमाणपत्र हे तलाठ्याचं नसून तर तहसील ऑफिसमधलं असायला हवं, म्हणजे तहसीलदारांकडून तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे असायला हवं। त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र, आता हमीपत्र कसे असणार आहे ते पुढं आपण बघणार आहोत। अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो। तर इथे एक टीप दिलेली आहे बघा, अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरल्यास आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा। तर बघा, अर्जदाराने जेव्हा अर्ज सादर पूर्णपणे भरण्यात आल्यानंतर तर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात, तुम्ही पूर्ण फॉर्म फिलअप केल्यानंतर ते तुमच्या जवळील अंगणवाडी केंद्रामध्ये हे तुम्हाला फॉर्म सबमिट करायचे आहेत, हे सुद्धा लक्षात इथं असू द्या।
आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हमीपत्र कसं असते, तर हे बघा इथं हमीपत्र कसं असते आणि हे हमीपत्र तुम्हाला फक्त अंगणवाडी सेवा केंद्रामध्ये अंगणवाडीमध्येच तुम्हाला इथं उपलब्ध करून दिलेले आहेत. तर तुम्हाला लिहायची वगैरे काही गरज नाही, फक्त जे तुम्ही याच्यामध्ये बसणार असाल तर तिथं फक्त तुम्हाला टिकमार्क करायची आहे. आता इथं दिलेलं आहे, मी घोषित करते की अशी अशी खूण करायची आहे. तर आता पहिला आहे, माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाही. जर 2.5 लाखपेक्षा उत्पन्न अधिक नसेल तर टिक करायचं, असेल तर टिक करायचं. तर याच्यामध्ये तुम्हाला एक क्रायटेरिया दिलेला आहे, उत्पन्नाचं प्रमाण तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला हवं. तर इथं सर्वांनी इथं टिक करायचं. नंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाहीत. तर माझ्या कुटुंबातील जे सदस्य आहेत ते टॅक्स भरत नाही असा याचा अर्थ आहे. तर टॅक्स भरत नाही तर त्याच्यावरती सुद्धा काय करायचं आहे, टिक करायचं आहे. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी काम म्हणजे तुम्ही गव्हर्मेंट जॉबला आहात किंवा तुम्ही कुठल्याही कंत्राटी बेसवरती काम करत असाल तर तिथं तुम्हाला नाही करत असणार तर तिथं तुम्हाला टिकमार्क करायची आहे. नंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1500पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. तर इथं सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जर योजनेचा लाभ कुठला घेतलेला नसेल, सरकारी योजनेचा कुठलाही लाभ घेतलेला नसेल तर तुम्हाला इथं फक्त टिक मार्क करायची आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आणि माझे खासदार आमदार नाहीत. तर माझ्या कुटुंबातील जे कोणी सदस्य असतील ते खासदार आमदार कोणीही नाही म्हणून नाव नसेल तर इथं काय करायचं आहे, तुम्हाला राईट टिक मार्क करायचे आहे. नंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष हे याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये बसणार नाही तर याच्यावर काय करायचं आहे, तुम्हाला टिक मार्क करायची आहे. त्यानंतर बघा, माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझे खासदार आमदार तर नाही, तर इथं काय करायचं आहे, टिक करायचं आहे. नाहीवर टिक करायचं म्हणजे नाही आहे म्हणून राईट टिक करायचं आहे. नंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नंतर बघा, माझ्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन नाही. तर इथं सुद्धा तुम्हाला असेल तर नाही करायचं टिक आणि नाही लिहिलेलं आहे तर इथं राईट टिक करायचं. त्यानंतर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहने नोंदणी 4 चाकी वाहने नसेल तर इथं राईट टिक करायचं. तर इथं बघा तुम्हाला एक दिलेलं आहे, मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधाराशी प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यास माझी हरकत नाही. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकता. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार KYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. तर ते बघा, अशा प्रकारे हे तुमचं एक हमीपत्र असणार आहे आणि हे हमीपत्र तुम्हाला तुमच्या जवळील अंगणवाडी केंद्रामध्येच हे उपलब्ध मिळणार आहे. त्यानंतर बघा, अर्जदाराची तिथं तुमची सही लागणार आहे. नंतर उक्त प्रमाणपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलपूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. तसेच तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे सुद्धा पाठवण्यात येईल. तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरला असेल किंवा भरणार आहात किंवा भरायचा आहे तर तुम्हाला इथं काय येणार आहे, एक SMS येणार आहे. तो SMS तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे सुद्धा इथं येऊ शकतो. आता पूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला बघा इथं एक अर्जाची पावतीसुद्धा द्यावी लागणार आहे. तर इथं बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑफलाईन अर्ज तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे. सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक म्हणजे तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो इथं तुम्हाला भरायचा आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर भरल्यानंतर ही तुम्हाला पावती अंगणवाडी सेवा केंद्रामध्ये ही तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला तिथं मिळून जाणार आहे. नंतर अर्ज स्वीकारल्याची स्वाक्षरी. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला डमी एक फॉर्म हे अंगणवाडी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध झालेले आहेत. तर अशा प्रकारे हमीपत्रासहित तुम्हाला तिथं फॉर्म मिळून जाणार आहे. अशा प्रकारे तुम्ही आजपासून हे ऑफलाईन फॉर्म चालू झालेले आहेत. तर सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन योजना ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलला
सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका.